आमची मावशी गप्पीतला बाकरण बघी बघ कशी मका 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 यावर चर्चा का इकडे बरी व व व व व हा चित्रचाची गाल देते वाची फणी देते पोतीचं मनी देते हा ये तुझ्या म्हाताऱ्याला कोळकोळा देते पंपाव गाडी देते या मावशी तुझ्या कपाळावर कुंदूर काढते ट्रॅक्टर काढते डुडुगं काढते हायवेचा ऍक्सिडेंट काढते उलटा टेम्पो काढते उलटा टेम्पो हा बच्चा का फिरवी पारगी आमची मावशी गप्पीतला बाकरण बघती बघ कशी मका 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 हा पारगी अगं बुरडा होईल तुला बुरडा होईल का आमची मावशी गप्पीतला बाकरण नुसती बघती बघ कशी मका 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 तोंडावर हा लेकराला माझ्या दृष्टीला बापा गेलाय बापा पापा आहे पापा काय पापा आहे की पापा इथं गप शंकराचार्य आणि पार्वतीला श्री गणेश वज्राशी आला आणि प्रथम पुरी देवी त्याला ए काळजी करू काय का गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभ कार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता मुलीला निघालेल्या असताना संरक्षणासाठी माळ्याचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्राला बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी अंघोळीतून येतोपर्यंत आतमध्ये कुणाला सोडायचं नाही आईचा शब्द आईचं वचन पाळणे तरी बाळाने बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं रागाच्या बाळात शंकराच्या बाळाचं शिरवलं पार्वती माता अंघोळीतून आल्या ते बाळाला मृतावस्थेत दिसलं पार्वती मातेने हट्ट धरला माझे बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शंकराने शिपाई जंगलात पाठवलं शिपायांनी आज्ञा केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गज भेटला गज म्हणजे त्या हातीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्राला बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो अगं बरोबर होईल तुला बरोबर होईल का भक्ती बघ कशी मका 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 हा कुणी मारलं कुणी व ग माझ्या व कुणी मारलं ना की पप्पा आहे पप्पा इथं बसा लापावर गेला तो काची आली आली दुधाला पैसे बाळाच्या हे बघा आजीने दिले जर खाऊ आणतो खाऊ हे बघा आता बोलायला सारखा बॉम्ब घालतो बापाव गेला आजीने पैसे दिले तरी बॉम्ब घालतो हे बघ बापाव हानी नाही झाला बापाव गेला बघा हा गेला हे राजमामा आपला राजमामा हे राजमामाला दिगी राजमामा 10 रुपये लेकरा नुसतं पिस्तुरी हात पी माझा 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 हा सगळे मामा देतो मावशी देती गप बापा गेला सारखा बाबा ब्रह्मण झाला दशरथाच्या राणी कौशल्येला श्रीराम उदराशी आला आणि रावणाचा वध त्याने केला काळजी करू काय रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला पक्षाला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला पूर आला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा
आणि आपल्या पोराचा जन्म झाला आणि आल्याला पाऊस घालवला. पावसाने बिघडला. पाऊस बिघडला मुलांचा दोष आहे का? पुढे कन्यापुत्र होती जे सात्विक देवाला आनंद होण्यासाठी मुलं पोटाला यावीत. मला म्हणतात काळजीपूर्वक ऐका. पिलं सगळ्या प्राणीला होते. आपल्याला पिलं झाली काय नाही. आपल्या पिलांनी काय करावं? गीता भागवत खरेदी श्रवण अखंड कीर्तन विठोबाची. आपल्या मुलांनी गीता भागवत सारख्या ग्रंथाचं वाचन करावं. आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळा घालावी. मग संतांना आनंद होतो. मग संत मंडळी म्हणतात पत्र बाबा इथं म्हणतात तिन्ही लोकी लागावा झेंडा. चांगली मुलं जन्माला आली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं चांगली नाहीत का? आपली मुलं दिसायला चांगली. महिला म्हणतात आपल्या मुलांचे संस्कार कमी. कारण मुलं जन्माला आले संस्कार करायचे नसतात. मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भसंस्कार कोणी केले? स्वामी विवेकानंदांच्या आईने केले. माझ्या ज्ञानोबाईंच्या आईने गर्भसंस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गर्भसंस्कार केले. शिवराजे पोटामध्ये असताना जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले. घोड्यावरती बसावं, दानपट्ट्या घ्यावा. शिवाजी महाराजांची गर्जना झाली ना पोरांनो की जोराचे म्हणायचं. आपलं मावळं नाही ते नुसतं कावळच. आता मावळं राहिलं नाही. आता नुसतं कावळं. आता म्हणजे शिवाजी महाराज की जय काय म्हणतं मावळा जय यार नावळा. तिच्यासारखं त्याला त्याला अजून स्वराज्य मिळालं नसतं. जर का शिवबालाजी जन्माला आले नसते त्या मंदिरावर दिसला नसता कळस. अंगणामध्ये दिसली नसती तुळस. आपल्या आया बहिणींच्या कपाळाला दिसलं नसतं कुंकू. एवढे उपकार आहेत. तरुण मंडळ नुसती शिवजयंती साजरी करायची नाही. काय मावळं शिवजयंतीला ताजर होते. काय टी शर्ट छापतेत. काय मावळं हायवेला पळत्यात. काय मावळं धाब्यावर जेवत्यात. काय मावळं बारवर पेत्यात. काय आणि मग मावळा गावात येते. गावात आल्यानंतर शिवाजी महाराज अरे मावळा असली 2-4 हांडी पाहिजे तिकडे. मुलांच्यावरती संस्कार झाले पाहिजे. महिला म्हणजे काळजीपूर्वक आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. मुलांच्यावरती संस्कार. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले स्वराज्याचे. डोहाळे लागल्यावर ओळखायचं पोरग काय क्वालिटीचं निघते. आपल्या बायकांना डोहाळे लागतात. लागतात का नाही? तिकडे बायकांना डोहाळे लागतात का? लागतात का नाही? अगं हो म्हणा की. तिकडे ते बाया बोलत नाही. पाणी लागलं बोलतात. हा आधी आते आधी आते आधी आते आधी आते आधी आता नर आते असू दे मावशी. आता सगळ्यांनी उठून आम्ही जागेवर येते. जागेवर पैसे काढून ठेव. नसलं तर शेजारीकडे घेऊन ठेव. जे ज्याला नसेल त्याने फोन पे मारले तरी चालते. हा सगळी सेवा ठेवली मावशी. आज स्कॅनर घरी राहिले नाही तर स्कॅनर बी ठेवते. खिशात नाही म्हणजे मार हे जेव्हा जमाना बदलत तसं बदलायला लागते. अजून महाराज हा लक्षात. मुलांच्यावरती आपल्या बायकांना डोहाळे लागते. कशाचे? माती खायची. काय काय बायका बरोबर पाण्यात माती खात्यात. खात्यात का नाही? खरं बोलायचं. देवा पुढे बसलाय खरं बोला. खात्यात का नाही? काय काय बायका बरोबर पाण्यात माती खात्यात. आता बरोबर पाण्यात हिने माती खाली तिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का?
सगळी गांडूळच की वाय 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 आणि गांडूळ लय बेकार मावशी. गांडूळ जर का एकदा तयार झालं की सगळ्या गावाची वाट लावते. यातच गांडूळ सगळ्या गावाची वाट लावते. दिंडीत वाळ वाळ भाजनात वाळ वाळ इलेक्शन मध्ये वाळ वाळ लय गांडूळ बेकार. स्वतः पंगत घालणार नाही पारायणात आणि दुसऱ्याला घालून देणार नाही. गांडूळ लय बेकार आहेत प्रत्येक गावात. इस्कूट करायचं म्हणजे की गांडुळांच्याकडे शिकायचं. मुलांच्यावरती संस्कार. एका बिचारीला डोहाळे लागले पिक्चर बघायचं. मावशी पिक्चर बघायचे डोहाळे लागले. 9 महिन्यात तिने 108 वेळा पिक्चर बघितला. पिक्चर कुठला? बच्चनचा डॉन पिक्चर. जुना डॉन. जुना डॉन पिक्चर बघितला बच्चनचा. गर्भावर एवढा परिणाम झाला. दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली. बाळ जन्माला आलं आणि ते डॉक्टरला म्हणायला मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ पोर म्हणजे असते आत्ताशी पोरा का झाला कशाचे परिणाम मावशी? गरोदरपणात पिक्चर बघितले. गरोदरपणात सात्विक आहार घेतला पाहिजे. गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन पाहिजे. आषाढी कार्तिकी सारखी वारी पाहिजे. आळंदी पंढरपूर सारख्या तीर्थाचं दर्शन पाहिजे. हे गरोदरपणाचे लक्षण आहेत. महिला मंडळ काय पण उद्योग करत जाऊ नका. कधी गाणी म्हणतच येते. मुलांच्या वरती संस्कार. ब्राह्मणाची मुलं हुशार असतात. तिन्ही संजेच्या वेळेला ब्राह्मणी काकू बाळाला हात मारतात. बाळा खेळायच्या बाजार घरामध्ये हातपाय धो. देवासमोर जा. निरंजन धावलेले आहे. शुभम करा विमान आणि अभ्यास झाला बाई. आता बाबा येतील. पण बाबा कसे येतील? बिना बोलता येतील. आपले 90% बाबा 6 वाजे ढोली जिंकले. 6 वाजले बाबा आपल्या ढोलीची खेळतच येते. हा रस्त्यात कोण दिसलं की त्याला म्हणते फाडून टाकी कापून टाकी. कशाचं कापतो कशाचं फाडतो तुला मी उभं राहिले म्हणते फाडून टाकी. मुलांच्या वरती संस्कार आहे. मी म्हणते बापाला व्यसन आहे. आईने तरी पोरांच्यावर लक्ष ठेवावं. पण आताच्या बायकांना लय का बाय माझ्या वारगीच्या नववारी मध्ये. हा आजी आपल्या टायमिंगला कसं होतं? दात्यावरती दळायचं. आडाचं हिरीचं पाणी शेंगून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचं. असं होतं का नाही? आपल्या टायमिंगला होतं का नाही? आताच्या बायांना लय काम. आता नळ आले दारात आणि पोटे गेल्या घरात. आता किचन कट्टे पाणी किचन कट्टे आहे का नाही? भीतीला चिमटा घेतला की पाणी येते. बाय 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 लय काम बायकाच नाही. बाय बाय. हा त्यात सरकारनं 50% आरक्षण महिलांना दिलं. तेव्हापासून बायकांची निमी कामं ही गडीच करते. ही बायकांचं गडी. हे आता एवढं राहिलं नाही. सगळं गडी झालं बायकांचं. हा बायकांची निमी कामं गडीच करते. पोराला नवरा घालते. पोराला कपडे नवरा घालते. पोराला शाळेत नवरा जाताना जाण्याचा डबा येतो आणि येताना पिठाचा डबा घेऊन येतो. सहज एखाद्याला येतो काय राम भाऊ कुणीकडं मग तो दळाय गेलो म्हणजे दळाय जाण्याचं चुकी डाळ कोण मरत. जातीला दळावं कोणी मळावं कोणी कळना. पूर्वीचा काळ होता. पुरुष मंडळ पारा बसून राजकारण खेळायचं. घरी माता मागल्या दळायच्या. आता सगळं उलट झालं. आता घडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला.
हे तुमचे सरपंच कोण आहे, लेडीज का जेंट्स? लेडीज. हा लेडीज. मी गडी आता काय गडी जगत नाही असं. हे सरपंच लेडीज आहे ना, मला बरं वाटलं बरं का, आनंद वाटला मावशी. हे तुमच्याच गावात नाही मावशी, ऑल महाराष्ट्रात इथं बाबू काय जिथं तिथं लेडीज, सरपंच लेडीज, ग्रामसेवक लेडीज, तलाठी, पोलीस पाटील, एसटी कंडक्टर. आणि ह्या जाती कुठं? ह्या दिले लोकांच्या ट्रॅक्टरवर त्यातनं 4 अलीकडे रुपये घेते डायरेक्ट मोहळा ब्रिज खायचं. हा ए मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. महिला मंडळ 50% आरक्षण महिलांना आहे, तोपर्यंत पुरुष मंडळ तुमची मजा आहे. एकदा महिलांना 100% आरक्षण झालं की पुरुष मंडळींना काही सुद्धा काम करायला लागणार नाही. पुरुष मंडळींनी 2 टाइम खायचं आणि वाण सोप्यावर झोपायचं. सरकार सगळं काम यांच्या हातात देणार आहे, तुम्हाला काही सुद्धा काम नाही. फक्त आठवड्यातलं 2 दिवस काम करायचं. आठवड्यातलं 2 दिवस पुरुष मंडळ काम करायचं. कधी? मंगळवार आणि शुक्रवार. काय करायचं? बायकोला हरी कुंभाचा करड्याचा सवासनी सांगायचं, उद्या आमच्या बायकोच्या सवासनी ह्यांनी जेवायला या. एखादी म्हणजे काय भाऊजी तुम्ही का फिरताय? 100% झाल्यापासून माझ्याकडेच आहे, मला काही काम राहिले नाही. अवघड झालं महाराज. हा मुलांच्या वरती संस्कार, मुलांच्या वरती संस्कार सांगते मी. महिला मंडळ पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती कळत होते. आजी आपण जात्यावर बसलो गपचूप कळत होतो का? जात्यावर बसलं की देवाला हाक मारायची, सुंदर माझे जाते का. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावर बसल्या की देवाला हाक मारायचा. मारत होत्या का नाही? पण महिला मंडळ लय हुशार. जातो कुणाचं? सासूचं. आणि गुणगान कुणाचं गाते? लय बायका हुशार. खाते ती एका तर गाते ती एका. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावर बसल्या की माहेरचं गुणगान गायच्या. वाटच्या वाट सर काय बघतो खेड्याला, वाटच्या वाट सर काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय म्हणत होत्या? सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला. केवढा मोठा अभिमान, केवढं मोठं प्रेम. हा पूर्वी माहेराबद्दल प्रेम होतं. पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरे निघाली, चाळी वाट्याच्या गळ्यात पडून पोरी रडायची पद्धत. बसा बसा मामा बसा खाली. म्हातारी इथं तुम्ही घरी जाऊन काय करताय? बसा. ज्याला कळत त्याला हसायचं, नाही कळत त्याला त्याचा इसका काय नाही. मुलांच्या वरती संस्कार झाले, मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. महिला मुलांना चांगल्या नावाला हाक मारली पाहिजे. हात कापले देवाची नावं, आपण देवाची नाव ठेवत नाही पोरांची. आपल्या नावाचे प्रकार वेगळे. पोराचं नाव ठेवायचं प्रकाश. प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भाकाश. प्रकाश झाला सरकारनं मित्रच कापून घ्या. प्रकाश प्रकाश झाला ना अंधारच्या नावात टाकत. चांगली नाव ठेवा पोरांची. पोराचं नाव ठेवायचं विकास. विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही. विकास
एका घरात आपला की चालतो बाबा दिसतोय नावात ताकद आहे चांगली नाव ठेवा पोरांची एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले बारशाचा कार्यक्रम बाळाच्या बाळा माझ्याकडे आलं म्हणजे महाराज या बाळाचं नाव ठेवलेलं आशीर्वाद द्या म्हणजे मावशी आशीर्वाद देते बाळाचं नाव काय ठेवले ती म्हणजे बाळाचं नाव ठेवले आणि काय नाव अनिल म्हणजे मावशी बाळाचं नाव काय ठेवले म्हणजे मावशी मोठा झाल्यावर काय आणि ती म्हणजे महाराज काय नाही घावलं एखाद्याची पोरगी तरी पळवून आली म्हणजे चांगलं आहे तुला पळवा पळवीला आली आणि अवघड झालं मावशी पोरांच्या लग्नाचं बरं का पोरांच्या लग्नाचं अवघड झालं तरुण मंडळ इकडे लक्ष द्या वाट्या भरायचे दिवस गेले बाबांनो वाट्या भरून आता तुम्हाला कोण पोरी देणार नाही आता पळवा पळवी करतील तेच गड जिंकतील ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्याने लटकते राहणार मुलांच्या वरती संस्कार नावात ताकद आहे चांगली नाव ठेवा पोरांची एका म्हातारीनं नातीचं नाव ठेवलेलं लाड पप्पी काय नाव ठेवलं यात्रेला गेली पप्पी बाजारला गेली पप्पी कुणाच्या मैदानाला गेली तरी पप्पी आहे एकदा म्हातारीच्या मनात आलं म्हातारी नातीला घेतली पंढरपूरला गेली चंद्रभागी तांदूळ झाली पांडुरंगाचं दर्शन झालं आणि म्हातारी गावात यायला निघाली पंढरपूरच्या स्टँडवर म्हातारी पंढरपूरच्या स्टँडवर एसटी लागलेलीच होती पंढरपूर मोहर सुपरफास्ट यात्रा पेश आहे म्हातारी तसलं गर्दीत वर चढली कंडक्टर वैतागलं होतं म्हातारीला आत घेतली बेल मारली ड्रायव्हरला म्हणला जाऊ दे गाडी म्हातारी कंडक्टरच्या पुढे उठून उभी म्हणजे मास्तर आधी माझी पप्पी गेली मग गाडी आली काय म्हणजे म्हातारी आधी माझी पप्पी गेली मग गाडी कंडक्टर म्हणला आजी मी दुटी आहे एसटीत असलं चालत नाही म्हातारी म्हणजे मला काय माहित नाही आज माझी पप्पी गेली मग गाडी तेवढेच म्हातारीचं लक्ष खिडकीतनं खाली गेलं म्हातारीनं नातीला हाक मारली म्हणजे पप्पी ये लवकर गाडी निघाली तेव्हा तो कंडक्टरनं खाली होईल तो कंडक्टर म्हणला आजी ही वही पप्पी म्हातारी म्हणजे इतक्या वेळ तुला कुठली वाटत होती अरे बघा हवी तुला नाकाला गेला ते मागच्या मावळणी सारखा झालाय नाकाला आता मावशी मी कुंकू ठेवत नाही मावशी कुंकूवाले गेल्या टिकलीवाले आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासिनी झाल्या झाल्या का नाही कार्तिकी चिटकी कार्तिकी चिटकी कार्तिकी अजून तुमच्या गावात जुन्या बायका भरपूर आहेत जुन्या बायकांच्या कपाळाला कुंकू बघा रुपयावर कुंकू लावत होत्या जुन्या बायका परिणाम काय होत होता 80-90 वय झालं तरी म्हातारा हालत नव्हतं कुंकुवात घरची वैतागली तरी म्हातारा हाले ना कशामुळं कुंकुवात टाकत 2 वेळा पॉझिटिव्ह निघालं तरी हाले ना कशामुळं कुंकुवात टाकत आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर भुकली 7-8 वर्ष आट्याट फाट्याट झाली बिना बोटाची गाडी फिरायला पहिला बोटान ठरली दिला बाकी ए बळा ए पुरीनो ए
झाला सगळा issue समाजाचा. हा सांगेल तेवढं कमी आहे माझा समाजासाठी. सांगणाराचं दुःख होऊन होईल मावशी. रोज नवं नवं आठवण बोलतीये तरी नवं नवंच होते. प्रभू पर्याय काय संपत मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. मुलांना चांगल्या नावाने हाक मारली पाहिजे. तरी मावशी गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणले मावशी. गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आणले मावशी. 11 लेकरं घरात ठेवले. विठाला विठाला विठाला. Ju 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 ju.